नमस्कार. आज एक खूपच इंटरेस्टिंग आणि चांगली बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपलं जे रेशन कार्ड आहे ना, ते आता बदलणार आहे. डिजिटल इंडियामुळे महाराष्ट्रातली रेशन कार्ड्स आता अपग्रेड होत आहेत. म्हणजे आपलं साधं रेशन कार्ड आता होणार आहे एकदम स्मार्ट. आता मनात पहिला प्रश्न आला असेल की हे खरं आहे का? आपलं रेशन कार्ड खरंच स्मार्ट होणार आहे? तर हो, चला याबद्दलच बोलूया. या प्रश्नाचं उत्तर आहे हो, अगदी खरं आहे. महाराष्ट्र सरकारनं याची अधिकृत घोषणा केली आहे आणि ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. ही एक अशी योजना आहे जी संपूर्ण राज्यात एक मोठा बदल घडून आणणार आहे. ठीक आहे, मग आता हे जाणून घेऊया की हे स्मार्ट रेशन कार्ड नक्की आहे तरी काय? म्हणजे जुन्या कार्डपेक्षा यात असं काय वेगळं आहे? चला बघूया. बघा, इथे जुन्या आणि नवीन पद्धतीतला फरक किती स्पष्ट दिसतोय. आपलं जुनं कार्ड म्हणजे काय, तर एक साधा कागदी दस्तऐवज. पण हे नवीन स्मार्ट कार्ड हे पूर्णपणे डिजिटल असणार आहे. म्हणजे फसवणूक किंवा खराब होण्याची भीती नाही, कारण ते QR कोड किंवा चिपमुळे एकदम सुरक्षित असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या नोंदी डिजिटल आणि अचूक राहतील. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्मार्ट रेशन कार्ड हे आपलं एक डिजिटल ओळखपत्रच आहे. यावर एक QR कोड किंवा चिप असेल आणि आपली सगळी माहिती त्यात एकदम सुरक्षितपणे स्टोअर केलेली असेल. याचा थेट परिणाम काय? तर बनावट कार्ड्सना आता पूर्णपणे चाप बसेल. बरं, पण मग प्रश्न असा पडतो की सरकारने एवढा मोठा निर्णय का घेतला असेल? म्हणजे संपूर्ण राज्यात हा बदल करण्यामागे नक्की काय विचार आहे? काय कारण असतील यामागे? याचं कारण म्हणजे महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे, बरोबर? आणि याच प्रगतीला पुढे घेऊन जाण्यासाठी सरकारला प्रशासनात अधिक पारदर्शकता आणायची आहे, सगळं काही वेगवान करायचं आहे. विचार करा, या डिजिटल सिस्टममुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, धान्य वाटपाची प्रक्रिया कितीतरी फास्ट होईल आणि लाभार्थ्यांची नोंदही अगदी अचूक राहील. ओके, तर हे झालं प्रशासनाबद्दल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना याचा थेट काय फायदा होणार आहे? कारण शेवटी कोणतीही योजना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती लोकांसाठी फायद्याशी ठरते. चला तेच पाहूया. या नवीन कार्डचे फायदे खूप आहेत. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पोर्टेबिलिटी. म्हणजे काय, तर एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत आता आपण कोणत्याही पात्र दुकानातून रेशन घेऊ शकतो. किती सोपं झालं. दुसरा म्हणजे आपली सगळी माहिती आपण कधीही ऑनलाईन चेक करू शकतो. कागदपत्र सांभाळायची कटकट कमी आणि हो, सर्वात महत्त्वाचं, फसवणूक आणि गैरवापरापासून आपली पूर्णपणे सुटका होईल. आणि ही गोष्ट फक्त शहरांपुरती नाहीये. उलट याचा खूप मोठा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना होणार आहे. त्यांच्यासाठी तर ही एक खूप मोठी सोय आहे, एक मोठा दिलासा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे फक्त एक कार्ड बदलण्यापुरतं नाहीये, हे लक्षात घ्या. याच्यामागे खूप मोठी विजन आहे, एक मोठी संकल्पना आहे डिजिटल महाराष्ट्राची. चला ती काय आहे ते जरा समजून घेऊया. बघा, हे स्मार्ट कार्ड म्हणजे चांगल्या गव्हर्नन्सच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे काय होणार, तर पहिली गोष्ट म्हणजे सिस्टममध्ये पारदर्शकता येईल. दुसरी म्हणजे सरकारी सेवा आपल्यापर्यंत खूप जलद गतीने पोहोचतील. आणि तिसरं, आपल्यासाठी शासन प्रशासनाची कामं खूप सोयीची होतील. ओके, सगळं ऐकून खूप छान वाटतंय. पण आता खरा प्रश्न, हे सगळं होणार कधी? म्हणजे याची अंमलबजावणी कशी होईल आणि आपल्या हातात हे नवीन कार्ड कधी येणार? तर सरकारने हे स्पष्ट केलंय की ही योजना एकाच वेळी सगळीकडे नाही, तर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात लागू केली जाईल. अधिकृत घोषणा तर झालीच आहे, त्यामुळे आता लवकरच आपल्या सगळ्यांना याबद्दलच्या सविस्तर आणि अधिकृत सूचना मिळतील. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. तर या सगळ्या माहितीनंतर एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. स्मार्ट रेशन कार्ड तर फक्त एक सुरुवात आहे, एक उदाहरण आहे. विचार करा, अशा प्रकारचं डिजिटल गव्हर्नन्स आपलं आणि आपल्या राज्याचं भविष्य कसं आणि किती बदलू शकतं यावर